नमस्कार. आज आहे 29 सप्टेंबर आणि आज सर्व आपण कमेंटचा लाईव्ह रिप्लाय जो आहे तो देणार आहोत. म्हणजेच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. जेवढ्या कमेंट आलेल्या आहेत त्यापैकी सर्व ज्या व्यवस्थित कमेंट आलेल्या आहेत त्या सर्व कमेंटचा रिप्लाय म्हणजे तुमचा कोणताही प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचे एक्झॅक्ट उत्तर आपण देणार आहोत. आणि अशा बहिणींना, ज्या बहिणींना अजूनपर्यंत ₹1ही प्राप्त झालेला नाही, अशा बहिणींच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम जर चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुम्हाला इथे दिसत असेल आपण फक्त ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे, पब्लिक सबस्क्रायबर, अशाच लोकांच्या कमेंटची उत्तरे जे आहे ते देत आहोत. पहिली कमेंट आलेली आहे, यांनी आता काय कमेंटमध्ये विचारलेलं आहे त्यांच्या एकदा कमेंट आपण वाचणार, त्याच्यानंतर त्यांचा व्यवस्थितरित्या रिप्लाय जो आहे तो देणार आहोत. 7 जुलाई को फॉर्म भरा, 2 अगस्त को अप्रूव हुआ, अभी तक ₹1 भी नहीं आया, आधार भी लिंक है, DBT भी लिंक है. म्हणजे यांचे काय प्रश्न आहे तर आम्ही 7 तारखेला फॉर्म जो आहे तो भरलेला आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला ₹1ही प्राप्त झालेला नाही. आता यामध्ये काय यांचा प्रश्नाचे उत्तर आपण देऊयात. 7 जुलै म्हणजे त्यांनी भरपूर लवकरच फॉर्म भरलेला आहे. पहिली स्टेप त्यांनी लवकर केलेली आहे, म्हणजे फॉर्म लवकर भरल्यामुळे त्यांचा फॉर्म जो आहे तो लवकरच अप्रूव्ह झालेला असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे 2 ऑगस्ट को अप्रूव्ह, 2 तारखेला अप्रूव्ह झालेला आहे त्यांचा फॉर्म आणि 2 तारखेला अप्रूव्ह फॉर्म झाल्याच्यानंतर देखील अजूनपर्यंत देखील त्यांना ₹1ही प्राप्त झालेला नाही. तर तुम्ही सर्वात अगोदर काय करा तुम्हाला सांगतो मी. जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि अप्रूव्ह इतक्या लवकर अप्रूव्ह झालेला आहे म्हणजे आतापर्यंत तुम्हाला पैसे यायला हवे होते, परंतु आता ते कशामुळे आले नाहीत ते आपण जाणून घेऊया. तुम्ही एकतर तुमचे अकाउंट जे आहे ते कोणत्या बँकेत असेल, उदाहरणार्थ SBIमध्ये असेल आणि पोस्टात देखील जर अकाउंट असेल किंवा 2 बँकेत अकाउंट असेल आणि दोन्ही बँकेला जर आधार कार्ड लिंक असेल तर तुम्ही एकदा तुमच्या दुसऱ्या अकाउंटवर चेक करा आणि चेक केल्याच्यानंतर एकदा परत कमेंटमध्ये येऊन आपल्याला नक्की सांगा पैसे आले की नाही. कारण की जर जुलैमध्ये फॉर्म भरला असेल तर भरपूर महिलांना, जवळपास 70 ते 80% महिलांना जुलैमधील फॉर्म भरलेल्या महिलांना पैसे जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत. आता यांच्या कमेंटला आपण उत्तर दिलेले आहे, त्यामुळे लगेच लाईक करून पुढील कमेंटकडे वळूया. सर मला एकही हप्ता आला नाही अजून. तुमचा प्रॉब्लेम तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे विस्तारितरित्या सांगितलेला नाही, त्यामुळे या कमेंट्स आता अजून आले नाहीत पैसे तर येतील तुम्हाला. खाली दुसरा आहे प्लीज रिप्लाय द्या मला 4500 अप्रूव्ह जुलै. आता त्यांची कमेंटच मला समजली नाही, यांनी काय कमेंट केली आहे. व्यवस्थित कमेंट करत जा तुम्ही, जेणेकरून तुमच्या कमेंटची उत्तर दे. आता यांनी पुढील कमेंट दिलेली आहे, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट असेल तर पैसे येतील का? हो, काहीच अडचण नाही. जर स्टेट बँकेत अकाउंट असेल तुमचे तर पैसे येण्यास कोणत्याच प्रकारची अडचण जी आहे ती येणार नाही. पुढील कमेंट आहे, हमको ₹1 भी नहीं मिला. आता ती कशामुळे नाही भेटली तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायला पाहिजे होते. लिंक आहे की आधार कार्ड लिंक आहे किंवा फॉर्म. तुम्ही कमेंटमध्ये फक्त जास्त काही विचारत जाऊ नका, फक्त काय तुम्ही फॉर्म जो आहे तो किती तारखेला भरला आणि अप्रूव्ह किती तारखेला झाला, या गोष्टीवर भरपूर गोष्टी ज्या ते क्लिअर होतात आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर जे आहे ते एक्झॅक्ट आपण देऊ शकतो. पुढील कमेंट आली आहे, सप्टेंबरमध्ये अर्ज केला असेल तर किती पैसे येणार. आता ह्या ताईंची कमेंट आलेली आहे, सप्टेंबरमध्ये अर्ज केला असेल तर किती पैसे मिळणार. तर तुम्हाला पैसे जे आहेत ते किती मिळणार तर ₹3000 जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत, कारण की ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्याचे पैसे जे आहेत ते तुम्हाला ₹3000 जे आहेत ते मिळणार आहेत. चला ह्यांच्या कमेंटला देखील लाईक करून आपण पुढे जाऊया. त्याच्यानंतर आहे 4500 आले नाही अजून. आता ते कशामुळे आले, तुम्ही फॉर्म कधी भरला ते तुम्ही दिले नाहीत. त्याच्या पुढील कमेंट आपण वाचूया. माझा एकही हप्ता आला नाही, पहिला नाही, दुसरा आणि तिसरा तर नाहीच सर, पैसे आले नाहीत माझ्या खात्याला. आता तुमचे खाते कोणते आहेत याच्यावर भरपूर गोष्टी डिपेंड आहेत आणि त्यामध्ये देखील आधार कार्ड लिंक केलं नसेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, भरपूर महिला काय करत आहेत, बँकेत जात आहेत, फॉर्म घेत आहेत, ठीक आहे, ते तोपर्यंत ठीक आहे आणि फॉर्म तो जो आहे तो तेथे जमा करून परत वापस येत आहेत. पैसे कधीपर्यंत येणार नाही जर तोपर्यंत तुम्ही तिथे उभा राहून ऑनलाईन तुमचं आधार कार्ड सीड करून घ्या बँकेमध्ये, कोणती बँक असो. फॉर्म जमा केला तर ते फॉर्म परत बघतसुद्धा नाहीत. आता आपण तुम्हाला देखील अनुभव आलेला असेल, फॉर्म जमा करून येऊ नका, फक्त तर ते जाऊन तुम्ही फॉर्म आधार कार्ड जे आहे ते लिंक करून घ्या आणि पैसे जे आहे ते तुमच्या खात्यावर त्यामुळे लवकर क्रेडिट होणार. त्यानंतर यांचीच कमेंट आहे, सर माझे सगळे डॉक्युमेंट बरोबर आहे, ठीक आहे, पण तुम्ही आधार कार्ड लिंक केले आहे की नाही ते एकदा चेक करून घ्या बँकेत. नुसतं फॉर्म भरून बँकेत दिला असेल तर ते लिंक करत नाही. त्याच्यानंतर पुढील कमेंटकडे वळूया. यांच्या कमेंटला आपण ॲन्सर केला त्यामुळे लाईक करून देऊया. त्याच्यानंतर मला 17 ऑगस्टला 3000 मिळाले पण 1500 मिळाले नाही.
म्हणजे यांना पहिले 2 हप्ते जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत आणि याच्यानंतर आता ते तिसऱ्या हप्त्याचे प्रश्न विचारत आहे. तिसरा हप्ता जो आहे तो कधी येणार याच्याविषयी विचारत आहेत. तर तिसरा हप्ता तुम्हाला लवकर जमा होणार आहे. आज संध्याकाळी जवळपास 3 ते 4च्या दरम्यान तुम्हाला पैसे जे आहेत तुमच्या खात्यावर क्रेडिट होणार, कारण की आज रायगडमध्ये कार्यक्रम जो आहे तो चालू आहे आणि त्या कार्यक्रमाअंतर्गतच भरपूर महिलांना लाभ जो आहे तो आज मिळणार आहे आणि अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर संध्याकाळपर्यंत वाट पहा, तुम्हाला देखील पैसे मिळून जातील. आता पुढील कमेंटकडे आपण वळूया. पुढील कमेंट आहे, मी जुलै महिन्यात फॉर्म भरला, अप्रूव्ह मेसेज आला पण अजून ₹1 आला नाही. पोस्टाचे नवीन खाते लिंक केले आणि SBI अकाउंट दिले, तुम्हाला पैसे काढलेले त्यामुळे पैसे येत नाहीत, आता काय करू? एक गोष्ट लक्षात घ्या, पोस्टाचे अकाउंट दिले अतिशय सेफ अकाउंट आहे, काहीच विषय नाही त्यात. जर तुमचं सगळं फॉर्म अप्रूव्ह झाला असेल आणि सर्व गोष्टी जर क्लिअर असतील, डॉक्युमेंट एकदा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही ते तो देखील मेसेजवर तुम्हाला कळालेच असेल. त्यामुळे काहीच विषय नाही. तुम्ही जर फॉर्म व्यवस्थितरित्या भरला असेल आणि पोस्टाचे अकाउंट आहे तरी काही अडचण नाही. पैसे जे आहे ते पोस्टाच्या अकाउंटमध्ये देखील येतात. पोस्टाचे नवीन खाते लिंक केले आणि SBI अकाउंट दिले आहे, त्यामुळे SBI का अकाउंट दिले आहे काही विषय नाही. SBIचे जर कोणतेही दोन्हीपैकी एका खात्यात तर पैसे 100% येणारच आहेत. त्यामुळे तुम्ही खाते कोणतेही दिले असू द्या, तिथे तुमचे पैसे जे आहेत ते आधार कार्डद्वारे तुम्हाला प्राप्त होणार आहेत. त्यामुळे काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. आधार कार्डद्वारे पैसे ज्या खाते बँकेची लिंक असेल आधार कार्ड ज्याला, त्याच्यावर पैसे पडून जातील. पुढील कमेंट आहे एकदम डिस्क्रिप्टिव्ह कमेंट, आपण वाचूया. ₹1 आला नाही ते कधी मिळणार ते सांगा. तुम्ही साहेब 7 जुलै रोजी फॉर्म भरला आहे, खात्यात पैसे जमा नाही झाले, ते कधी मिळणार? ताई तुम्ही एकदा तुमचे खाते चेक करून घ्या, कारण की जर जुलैमध्ये फॉर्म भरला असेल तर माझ्या अंदाजे पैसे जे आहेत तुम्हाला आतापर्यंत पडायला पाहिजे होते आणि जर पडत नसतील तर एकदा SBIचे खाते असेल किंवा पोस्टाच्या बँकेचे खाते असेल किंवा बँक कोणतीही असू देत, तुम्ही एकदा तेथे जाऊन चेक करा आधार कार्ड लिंक आहे की नाही, किंवा सेतू केंद्रात जाऊन देखील तुम्ही पैसे चेक करू शकता. आणि त्याच्यानंतर जर एवढं करूनही जर पैसे पडत नसतील तर एक सिंपल पोस्टाचे खाते उघडून घ्या, त्यामध्ये डायरेक्ट लिंक होऊन येते. आणि पोस्टाच्या खात्याचा विषय असा आहे, जर पैसे त्याने टाकलेले असतील आधार कार्डवर आणि जर अजून परत दुसऱ्या बँकेचे सर्व्हर डाऊन असेल किंवा काही विषय असेल तर पोस्टाच्या खात्यात पैसे पडून जातात. त्याच्यानंतर पुढील आपण कमेंटकडे वळूया. आम्ही सर्व वेळेत केले तरी आम्हाला पैसे आलेले नाहीत. बँकेत चेक केलं पण फॉर्म भरून चालू तरी पण पैसे येत नाहीत. आता यांची कमेंटचा आपण रिप्लाय देऊया. सर्वात प्रथम तुम्ही वेळेत चेक केला म्हणजे फॉर्म तुम्ही लवकर भरलेला असायला पाहिजे. तर तुम्ही कधी फॉर्म भरला आहे ते तर तुम्ही सांगितलेलं नाही, त्यामुळे आपण जास्त तुम्हाला काही सांगू इच्छित नाही. परंतु जर फॉर्म व्यवस्थित असेल तर पैसे पडून जातील, काही विषय राहणार नाही. पुढील कमेंटकडे वळूया आपण. पुढील कमेंट आलेले, मला ₹1 मिळालेला नाही. पोस्टात खाते आहे, पोस्टाला आधार लिंक आहे. तर याविषयी आपण कमेंटचा रिप्लाय देऊया. आम्हाला अजून ₹1 आलेला नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वात प्रथम म्हणजे आता यांनी डिस्क्रिप्टिव्ह कमेंट केलेली आहे, ते या कमेंटचं आपण संपूर्ण डिटेलमध्ये जाणून घेऊया. तुम्ही देखील संपूर्ण ऐका, कारण की अशा डिस्क्रिप्टिव्ह कमेंट असतील तर 100% उत्तर देण्यास सोपे होते आणि मोस्ट लाईकेबल कमेंट आहे, म्हणजे भरपूर लोकांनी या कमेंटला लाईक देखील केलेले आहे. त्यामुळे काहीच विषय नाही, या कमेंटचा आपण संपूर्ण रिप्लाय जो आहे तो देणार आहोत. सुजाताताईंनी कमेंट केलेली आहे, मला आतापर्यंत ₹1 आलेला नाही. स्फुटिनी कायद्याच्या प्रमाणे एकदम बरोबर आहेत माझे कागदपत्रे. मी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील रहिवासी आहे आणि 12 ऑगस्टला फॉर्म भरला होता. 22 तारखेला तुमचा अप्रूव्हचा मेसेज आला होता. 31 तारखेला बँक सेडिंग केले. हे पहा, फॉर्मचा मेसेज कधी आला तुम्हाला? 12 तारखेला 22 तारखेला फॉर्म भरला आणि तुमचा अप्रूव्हचा मेसेज 31 तारखेला आला. आता यामध्ये 8 ते 10 दिवसाचा गॅप आहे. आणि बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाते ॲक्टिव्ह आहे, DBT देखील ॲक्टिव्ह आहे, तरी पैसे आले नाहीत. आधार कार्ड लिंक आहे तरी पैसे आले नाहीत. प्लीज सकाळी 11 वाजता मेसेज करतोय पण माझ्या मेसेजवर काही सांगितले जात नाही. म्हणजे यांनी व्हॉट्सअप सपोर्टची जी टीम असते त्या टीमला देखील यांनी कॉन्टॅक्ट केलेले आहे असे दिसून येत आहे. आणि फॉर्म तुम्ही तर लवकर भरलेला आहे आणि अप्रूव्ह देखील तुमचा फॉर्म झालेला आहे. सर्व गोष्टी क्लिअर आहेत त्यांच्या. आता पैसे कशामुळे आले नाहीत तर एक गोष्ट लक्षात घ्या, बँकेत जाऊन तुम्ही चेक केले नसेल, कारण की बँकेत जाऊन एकदा चेक करा, कारण की बँक ऑफ महाराष्ट्राचे जे ऑनलाईन तर फोनपेला किंवा त्याला बँक ती लिंक केली नसेल तर तिथे तुम्ही चेक करता येणार नाही तुम्हाला ऑनलाईन. त्यामुळे त्या बँकेत जाऊन चेक करा, एकदा एंट्री करा पासबुकची, नेमकं पैसे आलेत की नाही, कारण की भरपूर महिलांना पैसे तर प्राप्त झालेले आहेत. आणि जर एवढे सगळे ॲक्टिव्ह असेल आणि फॉर्म देखील लवकर भरला असेल पैसे येण्यास काहीच अडचण यायला नाही पाहिजे. त्याच्यानंतर पुढील कमेंट आहे,
14 ऑगस्टला फॉर्म सबमिट सक्सेसफुली सबमिट असा मेसेज आला होता आणि 29 तारखेला 4 सप्टेंबरला रिसबमिट केल्यावरचं ऑप्शन दिवसाने अप्रूव्ह असा मेसेज आला होता. अजूनपर्यंत ₹1 आलेला नाही. त्यांचा जिल्हा आहे नांदेड आणि इंडिया पोस्ट बँकेत आधार सीडिंग आहे. प्लीज कमेंटचे उत्तर द्या ही विनंती. आता यामध्ये 14 ऑगस्टला फॉर्म सबमिट केलेला होता. त्याच्यानंतर अप्रूव्ह झाला असेल, रिजेक्ट झाला एकदा, त्यांनी परत रिसबमिट केला वाटतं यांनी 4 सप्टेंबरला फॉर्म. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म ज्यांचे अप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांना एकतर पैसे येण्यास नक्कीच उशीर होत आहे. हे मलाही माहिती आहे, कारण की आमच्याकडे भरपूर महिलांनी फॉर्म जे आहे ते सप्टेंबर महिन्यात भरलेले आहेत आणि सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरल्यामुळे त्या महिलांना पैसे जे आहे ते ठीक आहे, आधार कार्ड लिंक असेल, सीड असेल, सगळं ओके, ठीक आहे, काही विषय नाही. पण जर फॉर्म तुम्ही सप्टेंबरमध्ये भरला असेल तर तुम्हाला अजून 10 ते 15 दिवस वाट पाहावीच लागणार आहे, कारण की पुढील कार्यक्रम 17 ते 20 तारखेच्या दरम्यान पुणे या ठिकाणी होणार आहे आणि त्या कार्यक्रमांतर्गत राहिलेल्या सर्व महिलांना लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये अर्ज केला असेल तर थोड्या दिवस वाट पहा, पैसे तुम्हाला भेटून जातील. आता याच्यानंतर दुसरी कमेंट आलेली आहे, सर मला अजून ₹1 पण आला नाही. ऑगस्टला फॉर्म भरला आहे, 7 सप्टेंबर रिजेक्ट झाला, 16 ऑगस्टला 6 सप्टेंबरला रिजेक्ट झाल्याचं फॉर्म आपण कमेंट डिटेलमध्ये वाचू, काही विषय नाही. सर मला अजून ₹1 आला नाही. 2 ऑगस्टला फॉर्म भरला होता यांनी. त्याच्यानंतर 6 सप्टेंबर रोजी रिजेक्ट झाला, 16 ऑगस्टला परत फॉर्म रिसबमिट झाला, 17 ऑगस्टला फॉर्म परत अप्रूव्ह झाला. म्हणजे जवळपास यांची प्रोसेस थोडीशी लांबच गेलेली आहे. ऑगस्ट आणि जवळपास म्हणजे सप्टेंबरच्या आसपास यांची प्रोसेस जी आहे ती गेलेली आहे. या ताईंना देखील पैसे जे आहेत ते पैसे कधी येतील, तर यांना पैसे जे आहेत ते आता पुढील 10 ते 15 दिवसात पैसे क्रेडिट होतील खात्यावर, कारण की विषय काय आहे, यांनी प्रोसेस जरा रिसबमिट आणि परत रिअप्लाय या गोष्टीमुळे टाईम थोडा वेळ गेलेला आहे, यांचा नक्कीच वेळ गेलेला आहे. त्यामुळे काही विषय नाही, 10 ते 15 दिवसात तुम्हाला देखील पैसे मिळून जातील. याच्यानंतर DBT सगळं लिंक आहे, ठीक आहे. कमेंट करा तुम्ही, फक्त थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह करा, म्हणजे मला देखील तुमचे कमीत कमी कमेंट तर समजली पाहिजे ना, नेमकं काय आहे तुमच्या कमेंटमध्ये आणि प्रश्नाचे उत्तर कशा द्यायचे तुम्ही. त्यामुळे पैसे आले नाहीत अहमदनगर, तर या जिल्ह्यातील महिलांना पैसे जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत. तुम्हाला देखील झाले असतील, एकदा चेक करा. ऑगस्ट अजून ₹1 आला नाही. 24 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे. 24 ऑगस्टला म्हणजे ठीक आहे, थोडा उशिरा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, तरी सप्टेंबरच्या आसपास, सप्टेंबर म्हणजे सप्टेंबरच्या 5 ते 6 दिवस राहत होते. तिथून भरपूर महिलांचा विषय काय झाला, सप्टेंबर फॉर्म ऑगस्टमध्ये भरला आहे, ठीक आहे, ओके, पण विषय काय झाला, त्यांनी सप्टेंबरमध्ये त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत. त्यामुळे थोडी अडचण नक्कीच येत आहे. पैसे त्यांना देखील 10-15 दिवसात पडून जातील, किंवा उद्या 30 तारीख आहे, 30 तारखेला देखील पैसे, उद्या सोमवारच्या बँका चालू असतील, सोमवारी देखील पैसे जे आहेत ते पडून जातील. याच्यानंतर पुढील कमेंट केलेली आहे, अजून पैसे आले नाही. हे पाहताय तुम्ही, कमेंट संपूर्ण व्यवस्थित करत जा, जेणेकरून तुमच्या कमेंटचा रिप्लाय जो आहे तो आम्हाला देण्यात येईल. DBT लिंक जर नसेल तर करून घ्या. आता त्याच्यानंतर खालील पुढच्या कमेंट वाचूया आपण. नॉट रिसिव्ड मनी फ्रॉम लाडकी बहीण योजना अप्रूव्हल रेकॉर्ड ऑन 3 सप्टेंबर, म्हणजे 3 सप्टेंबरला यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे. आता 3 सप्टेंबरला जर फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला पैसे जे आहेत ते आता काय सबमिशन ऑन 31 ऑगस्टला भरला आहे, ठीक आहे, तुम्हाला पैसे जे आहेत ते येणार आहे, दोन्ही हप्ते येणार आहेत. परंतु आता फॉर्म सप्टेंबरच्या आसपास गेलेला आहे, त्यामुळे तुम्हाला 10 दिवस तर कमीत कमी वाट पहा आणि त्याच्यानंतर तुम्हाला पैसे जे आहे ते भेटून जातील. याच्यानंतर पुढील आहे, दादा हमारे अकाउंट में पैसे नहीं आए 5 सप्टेंबरला यांचे 5 सप्टेंबर जर मध्ये फॉर्म भरला असेल तर थोडी वाट पाहावीच लागणार आहे. त्याच्यानंतर पुढील आपण कमेंटकडे वळूया. यांचा पण सप्टेंबरमध्ये आहे आणि काय, जिनका DBT लिंक नहीं था उन्होंने बाद में कराया, फिर भी उसके पैसे नहीं आ रहे क्योंकि इस पर एक व्हिडिओ बनाए. तर आपण त्या व्हिडिओ बनवणार आहोत, परंतु समजा अगोदर DBT लिंक नव्हतं, नंतर केलं, काही विषय नाही. आधार कार्डला तर लिंक झालं आहे अकाउंट, त्यामुळे पैसे जे तुम्हाला नक्कीच पडणार. फक्त थोड्या दिवस, थोडा म्हणजे 30 उद्या पैसे जे तुम्हाला पडून जातील. आज हमारा 3रा हप्ता मुंबई वालों का, हे मुंबई किंवा असो किंवा कोणत्याही शहर सिटी ठिकाणी असो, पैसे जे आहेत ते महाराष्ट्र हे टप्प्याटप्प्याने पाठवत आहेत. म्हणजे DBTची जेवढी कॅपॅसिटी आहे 50 ते 60 लाख कॅपॅसिटी आहे, त्या कॅपॅसिटीनुसार ते पैसे जे आहेत ते पाठवत आहेत. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. जर फॉर्म हे टप्प्याटप्प्याने येणार आहे, DBTची लिमिटेड कॅपॅसिटी असते, 50 ते 60 लाख महिला ॲट वन डे ते पाठवू शकतात. त्यामुळे उद्या किंवा परवा दिवशी तुम्हाला पैसे जे तुमच्या खात्यावर पडून जातील. त्याच्यानंतर पुढील कमेंट्स आपण वाचूया.
याच्यानंतर काही दिलेलं आहे, कॉंग्रॅट्स, थँक्यू, 20,000 आपले सबस्क्रायबर आत्ता पूर्ण झाले त्याबद्दल. मिस्टर रँडम मराठी यांच्या यूट्यूब चॅनल आपल्याला काँग्रेस पास ठेवलेले आहे, त्यांना धन्यवाद. पुढील कमेंटकडे वळूया आपण. जुलै महिन्यात ऑगस्ट महिन्यात अप्रूव्ह झाला, आधार कार्ड बँकेला लिंक आहे तरी पैसे जमा झालेले नाहीत. हे पहा, ऑगस्टमध्ये झालेले असेल, एकतर तुमचे खाते जे आहे ते 2 ते 3 बँकेत असू शकते, किंवा 2 ते 3 बँकेत खाते असल्यामुळे फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह झाल्याच्यानंतर पैसे जे आहेत ते कोणत्याही बँकेत पडू शकतात. हे पहा, पहिल्या बँकेला असेल, दुसऱ्या बँकेला, कोणत्याही बँकेत पैसे जे आहेत ते पडू शकतात. त्यामुळे तुम्ही इथं 2-3 बँके जर अकाउंट असतील तर ते चेक करा, आणि पैसे जर पडले असतील तर लगेच विड्रॉ करू शकता. यांनी काय दिलेलं आहे, मला आज 1:46 1:46 रुपये आले, धन्यवाद. आता यांना पैसे जे ते प्राप्त झालेले आहेत, आणि यांनी व्हिडिओ चॅनलवर येऊन कमेंट केली आहे की आम्हाला पैसे जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत, अशी कमेंट यांनी केलेली आहे. याच्यानंतर आपण पुढील कमेंटकडे वळूया. अशा प्रकारच्या भरपूर कमेंट्स जे आहेत ते आलेले आहेत, आणि याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व कमेंटचे उत्तरे देण्याचा तुमचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही देखील कमेंटमध्ये विचारून टाका नेमकं तुमच्या, आणि त्या आपण लगेच कमेंटला तुमच्या उत्तर देण्याचा प्रयत्न करू. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.